डिपार्टमेंटल PSIच्या बाबतीत एक शासनाचा नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे। परीक्षा या पुन्हा सुरू होणार आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। कोणता शासनाचा नवीन GR आहे, त्या शासनाच्या नवीन GR मध्ये काय सांगितलेलं आहे, डिपार्टमेंटल PSIच्या पोस्टसाठी ती परीक्षा कशी सुरू होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा, चला सुरुवात करूया। तर बघा, या GR मध्ये काय म्हटलेलं आहे, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कर्मचाऱ्यांना गतिमान पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची अंमलबजावणी करण्यात येत होती। तथापि या विभागाच्या शासन निर्णय दिनांक 25/2/2022 अन्वये ही परीक्षा रद्द करण्यात आली व पोलीस उपनिरीक्षक पदभरतीचे प्रमाण हे 50-25 25-25 म्हणजे 50% सरळ सेवा तर 25% मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा, त्यानंतर 25% ही पदोन्नती। या ऐवजी आता पहिला काय केलं होतं, 50-50 म्हणजे 50% सरळ सेवा होती आणि 50% पदोन्नती होती, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा नव्हती, असं करण्यात आलं होतं। मग आता या नवीन GR प्रमाणे काय केलेलं आहे, तर शासन निर्णय काय आहे बघा, शासन निर्णयात संपूर्णपणे सांगितलेलं आहे, असं नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील पात्र उमेदवारांसाठी घेण्यात येणारी पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या विभागाच्या शासन निर्णय दिनांक 25/2/2022 अन्वये रद्द करण्यात आली होती। आता दिनांक 25/2/2022 च्या शासन निर्णयातील परिच्छेद 7 या शासन निर्णयाद्वारे रद्द करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे काय करणार येणार आहे, 50% काय करणार सरळ सेवा भरतीने, तर 25% काय होणार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि उरलेले 25% जे आहे ते पदोन्नती या प्रमाणात भरली जाणार आहे। तर याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जी खालील या पदभरतीचे प्रमाण कशा प्रमाणे असणार आहे ते या टेबल मध्ये आपण बघू शकता। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे सरळ सेवा भरती ही 50% पद्धतीने पदांची टक्केवारी असणार आहे, त्यांची भरती 50% प्रमाणे होणार आहे सरळ सेवे भरतीने। त्यानंतर दुसरी होणार आहे, पण दुसरा जो टप्पा आहे तो 25%चा, तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित मर्यादित जे विभागीय स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असू शकतात, पोलीस नाईक असू शकतात, पोलीस हवालदार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासाठी हे 25% जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे आणि पदोन्नतीने ज्येष्ठता गुणवत्ता यांच्या आधारे ही 25% जी पदे आहेत ही भरती जाणार आहेत, बरोबर। तर सदर जो शासन निर्णय आहे हा यापूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्णय दिनांक 5/7/1994 आणि दिनांक 8/2/1996 अधिक्रमित करून निर्गमित करण्यात येत आहे। मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेची सर्वसमावेश मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे असतील। तर आता आपण याची पात्रता काय आहे हे आपण या संपूर्ण प्रमाणे बघूया। तर बघा, पहिला पात्रता आहे सदर परीक्षेतील सद्यस्थितीत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, पोलीस हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरील कार्यरत असलेले कर्मचारी पात्र राहतील, बरोबर। त्यानंतर जर कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे SSC म्हणजे 10वी मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला पाहिजे, तर ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किंवा तिने किमान 6 वर्षाचे अखंडित नियमित सेवा तुमची पूर्ण झालेली असावी, बरोबर। तर तिसरं काय आहे, जर कर्मचारी हा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र HSC मंडळाची परीक्षा किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समक्ष कक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेल, तर ज्या वर्षी परीक्षा द्यायची असेल त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी त्याने किंवा तिने 5 वर्षाची अखंडित नियमित सेवा ही पूर्ण केलेली असावी, बरोबर। पुढे बघा, जर कर्मचाऱ्याने कोणत्याही विद्याशाखेतील पदवी, बरोबर, पदवी म्हणजे डिग्री किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल, तर त्या ज्या वर्षी परीक्षा द्यायची आहे त्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी तिने 4 वर्षाची अखंडित नियमित सेवा ही पूर्ण
केलेली असावी। तर वयाच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, कर्मचाऱ्याचे वयोमर्यादा काय सांगितली आहे, कर्मचाऱ्याचे वय हे संबंधित परीक्षेच्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी हे 35 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेमध्ये 5% 5 वर्षाची सवलत दिलेली आहे। म्हणजे 35 प्लस 5 असं टोटल 40 वर्षापर्यंत मागास वर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादेत सवलत दिलेली आहे। मग त्यानंतर दक्षता प्रमाणपत्र आहे, त्यानंतर हे अंतिम गुणवत्ता यादी लागेल, कट ऑफ मार्क्स लागतील। सदर परीक्षेची गुणवत्ता यादी जी आहे ती लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाईल। खुल्या आणि राखीव प्रवर्गासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे किमान कट ऑफ मार्क्स महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निश्चित केली जाईल। सदर परीक्षेसाठी कोणतीही प्रतीक्षा यादी ही लागणार नाही। अशा या GR मध्ये संपूर्णतः हे नमूद केलेलं आहे। हा जो GR आहे हा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये पिन करून देतो, त्या ठिकाणी लिंक देतो। त्याचप्रमाणे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका PDF म्हणून, त्या ठिकाणी तुम्हाला ही PDF मिळून जाईल। तर बघा हा जो GR आहे हा GR संपूर्ण काळजीपूर्वक वाचा, त्या ठिकाणी डाउनलोड करून, तर तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाली अशी समजतो। आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि PDF हा कमेंट करायला विसरू नका, नाहीतर हा जो PDF आहे हा तो PDF तुम्हाला मिळणार नाही। चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।